नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहे रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमाची संपूर्ण टीम. दिग्पाल दादा, स्मिता आणि अभिजित, तुम्हा तिघांचं खूप खूप स्वागत. दिग्पाल दादा, सुरुवात तुझ्यापासून करूया. गेल्या अनेक महिन्यांपासून समस्त रसिकांची उत्सुकता होती की शिवराज अष्टकातलं नवीन पुष्प कधी येणार, आणि फायनली डेट रिव्हील झाली. याच महिन्याच्या 30 तारखेला नवीन सिनेमा येतोय, रणपती शिवराय स्वारी आग्रा. मला फक्त एक विचारायचंय की मधल्या गॅप एवढा का पडला नवीन पुष्प येण्यासाठी? श्री श्री शिवराज अष्टक ही जी चित्रपट मालिका आहे, ही आता आपण असं म्हणतो की ती आमची नाही राहिली, ती संपूर्ण प्रेक्षकांची, महाराष्ट्राची, मराठी मनाची आहे. या सिनेमांच्या मार्फत मराठी प्रेक्षक जे आहेत, ते शिवभक्त जे आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करतात, सेवा करतात. तर प्रत्येक चित्रपट अधिकाधिक उत्तम, अधिकाधिक चांगला करण्यासाठी म्हणून काही काम करावं लागतं. रिसर्च वर्क असेल किंवा त्याची तयारी असेल, ज्याला आपण प्रिपरेशन्स किंवा प्रेप म्हणतो. तर एकतर स्वारी आग्रा असा विषय मी मांडतो आहे, त्याच्यामध्ये आपण आजपर्यंत जे आग्र्याहून सुटका असं ऐकत आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत. तर छत्रपती शिवाजी महाराज हे रणनीतिज्ञ म्हणून इतके महान होते की त्यांनी अशा प्रकारे आग्र्याला जावं नाईलाजाने, हे कुठेतरी मनाला पटत नव्हतं. आणि मग नेमकं त्याचं तथ्य काय आहे याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं होतं. आणि त्यामुळे अनेक मार्गदर्शकांच्या हाताखाली गेले 1.5 वर्ष मी अभ्यास करत होतो. मी आणि माझी संशोधक म्हणून जी टीम माझ्याबरोबर काम करते, ते तिघं चौघ जण आम्ही अभ्यास करत होतो की वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये काय सापडतंय, आणि त्याला वेळ देणं आवश्यक होतं. कारण हा शिवराज अष्टक हा आता काय फक्त चित्रपट मालिकेचा भाग नाही राहिला. ही एक चळवळ झाली आहे शिवविचारांची, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची. तर त्या जबाबदारीने मांडणी करण्यासाठी तेवढा अभ्यास करणं, तयारी करणं आवश्यक होतं. आणि त्याकरता म्हणून आम्ही इतका वेळ घेतला तयारी करताना. आणि तुम्हाला लक्षात येईल मेकिंग बघताना की मेकिंग खूप इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. व्हिज्युअल्स खूप मोठी मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही व्हिज्युअल्स तर म्हणजे काही वेळेला जे असं म्हटलं जातं की मराठीच्या बजेटमध्ये कसं काय केलं नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तेवढी मोठी व्हिज्युअल्स तयार केली आहेत. अभिनयाच्या शैलीवरती आम्ही काम केलं. म्हणजे अभिजितची नवीन एंट्री आहे या संपूर्ण कुटुंबामध्ये. तर त्याच्या तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत लोकांना रुचावा, पटावा, यासाठी त्यांनी केलेली मेहनत असेल, त्याच्याकरता त्याला वेळ द्यावा लागणार होता आम्हाला. तर यामुळे अभ्यास, तयारी याच्याकरता आम्ही तो वेळ घेतला. आणि मध्यंतरी एक महत्वाची गोष्ट ही पण आम्हाला मांडायची होती की ज्याच्यामधनं हे सगळे वीर ज्या तत्वज्ञानावर उभे राहिले, ती संत परंपरेमधले पाया आणि कळस या दोन्ही संतांची मांडणी करायची होती. आणि तो आमच्यासाठी एक क्रिएटिव्ह ब्रेक आम्ही मानला होता की आराम तर सगळेच करू शकतात, आपल्याला इतकं कमी आयुष्य मिळालेलं आहे, त्याच्यात आराम करू नये आणि काम करावं. त्यामुळे चेंज ऑफ सब्जेक्ट इज रेस्ट असं आम्ही मानतो. त्याच्यामुळे आम्ही 2 संतपट सादर केले, जे लोकांना खूप आवडले. स्मिताची भूमिका आता अभंग तुकाराम मधली खूप नावाजली गेली. त्याच्यानंतर मुक्ताई सिनेमामधनं 4 नवीन कलाकार आपल्याला मिळाले इंडस्ट्रीसाठी म्हणून. खूप म्हणजे नेहा नाईक सारखी अभिनेत्री असेल किंवा तेजस बर्वे असेल. आणि हा जो मधला वेळ आहे ह्याच्यामध्ये माझा रिसर्च चालू होता. कारण अभ्यास तर वाचन तर झालंय, अभ्यास झाला म्हणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. वाचन तर झालंय सगळ्या विषयांचं छत्रपतींच्या, पण अत्यंत खोलात जाऊन जाणून घेणं छत्रपतींना, त्यांचं भावविश्व जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तर मला त्याच्यासाठी वेळ घ्यावासा वाटला आणि उत्तम सादरीकरण व्हावं. कारण आता आपण शिवराज अष्टकाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत चाललो आहोत. हा 6वा सिनेमा आहे. म्हणजे सुदैवानी छत्रपतींनी आणि त्यांच्या सगळ्या मावळ्या वीरांच्या महान आत्म्यांनी, जिजाऊ भाऊसाहेबांनी आपल्याला निवडलेले आहे. त्यामुळे हे 6 चित्रपटांचा मोठा पल्ला गाठला आपण. तर 6वा चित्रपट त्या पल्ल्यावरचा एका मध्यंतरानंतरचा चित्रपट हा खूप सुंदर असला पाहिजे, हा अट्टहास असल्यामुळे आम्ही तेवढा वेळ घेतला. अभिजित, उत्सुकता होती सगळ्यांना की या नवीन भागात महाराजांची भूमिका कोण साकारणार, आणि जेव्हा तुझा लुक रिव्ह्यू झाला, मनापासून सांगतो खूपच इम्प्रेसिव्ह लुक आहे. म्हणजे वाटत नाही की तो अभिजित आहे. तर जेव्हा दिग्पाल सरांनी ही भूमिका तुला ऑफर केली, म्हणजे सुभेदार पासून तुझ्या कुटुंबासोबत जोडला गेला होतास, आणि आता एकदम एवढी मोठी भूमिका मिळते आहे,
तर दडपण आहे किंवा कसं फर्स्ट रिॲक्शन काय होती? दडपण होतं आणि जबाबदारी खूप होती. सरांचं जे विजन आहे त्याच्यावर विश्वास होता. त्यामुळे सरांचं विजननी त्यांनी मला सिलेक्ट केलंय हे कळल्यानंतर मला एक तर जबाबदारी वाढली आणि की आता इथून पुढे कसं प्रत्येक गोष्ट म्हणजे काय म्हणतात प्रत्येक पाऊल ठेवताना जपून ठेवायला लागेल ही एक जाणीव झाली. आणि मग जो प्रवास होता तो खूप मोठा प्रवास होता, कारण मधल्या काळामध्ये खूप मी 2 महिने पुण्यामध्ये राहायला होतो. मग सकाळी वर्कआउट असेल, त्याच्यानंतर मग भाषेवर काम व्हायचं, वाणी संस्कार व्हायचे. मग कसा ॲटिट्यूड कसा ठेवायला पाहिजे, कसा वॉक असेल, काय स्टान्स असेल बॉडीचा, काय बॉडी लँग्वेज असेल, मग वॉर सिक्वेन्स असेल, घोडेस्वारी असेल. मग प्रत्येक गोष्टी म्हणजे पारंगत मी व्हायला हवं. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली दिग्पाल सरांनी आमचे गुरु प्राध्यापक शामराव जोशी सर त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यावर. आणि मग शेवटी फायनली शूटिंग संपन्न झालं. त्यामुळे शूटिंग मध्ये तेवढं प्रेशर कमी होतं म्हणण्यापेक्षा तयारी खूप जास्त करून गेल्यामुळे दडपण तर अजूनही आहे. कारण आता त्या दिवशी रिव्हील केल्यानंतर जरा कुठे थोडं समाधान झालं की बाबा आता लुक रिव्हील झाल्यानंतर तो प्रेक्षकांना आवडला. कारण मला असं वाटतं की पूर्ण जगामध्ये प्रत्येक अभिनेत्यासाठी सगळ्यात कठीण काय असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज साकारणं. कारण इतर भूमिकांमध्ये आपण किती अभ्यास करू काय असतं, पण मला असं वाटतं इथे किती अभ्यास केला तरी डीपली अजून 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 खोलात जाऊन शिकता येण्यासारखं आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडून. आणि मी जेवढं काही ह्या प्रोसेसमध्ये शिकलो महाराजांबद्दल, अजून माझी उत्सुकता अजून वाढत गेली की अजून डीपली शिकावं, अजून डीपली शिकावं. तर त्यामुळे मला असं वाटतं तो एक फायदा सुद्धा आहे आणि एक ती छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा घेऊन सध्या आहे. रिॲक्शन काय आलं तुझ्या लुक? खूप पॉझिटिव्ह रिॲक्शन्स आहेत आणि सगळ्यांना खूप अभिमान वाटतोय, सगळ्यांना खूप लुक आवडलाय. खरं तर ते खूप मोठं टेन्शन असतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मुळात की बाबा आता तू कर असं नाही, त्याच्यासाठी पूर्ण तयारी आहे. तो लुक आहे, मी सरांना त्या दिवशी पण आमचं बोलताना म्हटलं, मग ते पूर्ण गेटअप कसा असेल, काय कपडे असतील, त्या लुकवर सरांच्या विजनमुळे मला असं झालं पहिल्यांदा पण बघितल्यानंतर. आणि सांगायचा असा किस्सा असा की पहिल्यांदा गेट रेडी झालो महाराजांच्या वेशात, तेव्हा सरांनी असं बघितलं आणि सर म्हणाले केतकी जरा त्याला काळा टिका लाव. तेव्हा मला असं झालं म्हणजे लुक एवढा छान झाला. सो तेव्हा मला जरा समाधान वाटलं, कारण ऑब्व्हियसली एक टेन्शन असेल, कारण सरांना जर तो अपील होतो तर ऑब्व्हियसली ऑडियन्सला हो. होईल. आणि आता तुम्ही रिॲक्शन बघाल सगळीकडे सोशल मीडियावर, तर खूप छान छान आणि पॉझिटिव्ह रिॲक्शन्स आहेत. त्यामुळे जरा भरून पावल्यासारखं वाटतं. त्या रिॲक्शन मुळेच फिल्म 2 आठवडा पण आधी घेतोय का OTT मध्ये? अगदीच बरोबर आहे, कारण प्रेक्षकांचा इतका आग्रहाचा रेटा आहे की म्हणजे अक्षरशः कुठल्याही सिनेमाचं प्रमोशन असू देत किंवा आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आता करतोय. म्हणजे तो बहिर्जी होता नावाचा एक अभिवाचनाचा कार्यक्रम केला मध्ये. आता आम्ही श्वासात राज ध्यासात राज नावाचा कार्यक्रम करतो आहोत. त्या अभिवाचनाचा कार्यक्रम असेल, मी कुठलीही पोस्ट केली किंवा आमच्या टीम मध्ये कोणीही कुठलीही पोस्ट केली, मुक्ताई असेल, अभंग तुकाराम असेल, तर त्या वेळी आम्हाला विचारणं व्हायची की स्वारी आग्राचं काय झालं. म्हणजे मला नंतर नंतर प्रेक्षक चिडायला लागले की अरे काय काम करतोस का नाही. तर म्हणजे मी त्या दिवशी पुण्यात बोललो ते अगदीच खोटं नाही, मी ते कमेंट्स दाखवू शकतो. इतकं प्रेम आहे लोकांचं. आणि त्यामुळे लोकांचं असं झालंय आता की आहे ना तयार चित्रपट, कशाला 19 फेब्रुवारी पर्यंत, आम्ही 30 तारखेपासून पुढचे 3 महिने हा सिनेमा साजरा करू. वा, वा. तर आम्हाला तो सिनेमा लवकरात लवकर दाखवा. असे काही रिॲक्शन्स आल्या. निर्मात्यांना असं वाटलं की चित्रपट तयार आहे तर मग आपण लवकर आणूया. लवकर आणू. आणि आमच्या टीमला काय हा उत्सवच असतो आमच्यासाठी, आमच्या जगण्याचा. त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्यांनी होकार दिला. वा, वा. स्मिता, मागच्या वर्षाचा शेवट झाला अभंग तुकाराम, त्यातली भूमिका खूप उत्तम होती, सगळ्यांनी कौतुक केलं, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. ह्या वर्षीची सुरुवात होते आहे शिवराज अष्टकातल्या सिनेमाने, त्यात एकदम विरोधाभास असलेली भूमिका आहे, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. पण गंमत कशी आहे बघ ना, दिग्पाल लांजेकरांचे चित्रपट म्हणजे तुझे वर्षाचा शेवट आणि या वर्षाची सुरुवात असं म्हणाला. मी फॉर्च्युनेट आहे. मी शिवराज अष्टकामध्ये मला असं वाटतं की आय एम व्हेरी मच फॉर्च्युनेट, कारण तानाजी मालुसरे करतात, ते पूर्ण तेच करतात. जिजाऊंना तेच करायचं आहे.
मी एकमेव अशी आहे अष्टकामध्ये मला असं समीर वाटतं ना. सर समीर सर समीर अरे हा समीर समीर सर सर हा. ओके ओके पण स्त्री गटामध्ये हा, स्त्री म्हणते गटामध्ये काय मी एकटी अशी आहे की मला वेगवेगळं करायला मिळणार आहे आणि अगेन दिग्पालचं विजन इतकं सॉलिड आहे की तो जेव्हा विचारतो तेव्हा त्याला ते दिसलेलं असतं म्हणूनच तो आपल्याला विचारतो ना. मी सुद्धा विचार करत नाही या गोष्टीचा इतका तो म्हणजे मी करू शकेन का हा प्रश्न मला असतो पण त्यांनी निवड केली याचा अर्थ आपण करू शकणार आहोत किंवा तो करून घेणार आहे असं ते असतं. त्याच्यामुळे या वर्षातली ही सुरुवात आणि इतका जोरदार हा चित्रपट असणार आहे म्हणजे मी स्वतः जास्त एक्सायटेड आहे. शिवराज अष्टकाचा कलाकार म्हणून जरी मी भाग असले तरी सुद्धा मी ऑडियन्स म्हणून खरं सांगायला गेलं तर मी खूप अशी उत्सुक मला दिग्पाल म्हणतो तू खूप एक्सायटेड होतेस काय पण मला ती ऑलमोस्ट प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये इतकी हसते पण मी खरंच एक्सायटेड आहे हो. एवढी आणि याचं कारण सांगू का आता परत म्हणतील की हे तेच तेच सांगते ती पण अरे मी एक आई असल्यामुळे ना माझ्या मुलाला काहीतरी चांगलं दाखवता येतं रे मला. त्यामुळे मला आई म्हणून असं वाटतं की मी काय बसून त्याला शिकवते का महाराजांचा इतिहास काय आहे. बरं त्यांचं ते सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड मध्ये त्यांना नाही अरे इतिहास हा सगळा त्यांना कुठला कुठला काय ते शिकवतात 68 शब्दांचा एक धडा आहे फक्त महाराजांवर सीबीएसईच्या सिलेबस मध्ये म्हणजे हे किती कळणार problematic कसे आहे. आपले महाराज आणि आई वडिलांना वेळ आहे का तेवढा की स्वतःच सगळं काम सांभाळून त्यांना बस बस रे मी तुला शिकवतो. आजी आजोबांना पण आज न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे आजी आजोबा बरोबर नाहीयेत कोण सांगणार आपल्या मुलांना. मग हे चित्रपट सांगतात मला खूप मजा येते ज्या वेळेला कबीर प्रश्न विचारतो की आग्र्याहून सुटका किंवा स्वारी सगळे तू तर म्हणाली होतीस की तुला तो धडा होता आग्र्याहून सुटका आग्र्याहून मग दिग्पाल काका कसं म्हणतोय की स्वारी आग्रा असं कसं काय म्हटलं आता बघ त्याच्यासाठी फिल्म बघ तुला कळेल की का असं म्हटलंय तो. आणि सगळ्याच आयांसाठी हे सोपं झालंय कारण हो. वाचनातून किंवा याच्यातून मुलं कंटाळा करतात पण दृकश्राव्य श्राव्यांचं आवडीचं माध्यम आहे ते बघून फटकन ते आकलन होतं. आणि काय माहितीये का तुला माहितीये की किती ऑथेंटिक इतिहास हा मांडला जातो आपल्या चित्रपटांमध्ये. केवळ एक सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायची म्हणून काहीतरी चुकीचं दाखवलंय असं कधीच घडत नाही. त्यामुळे मी पालक म्हणून जास्त खुश असते की मला माझ्या मुलाला हा चित्रपट दाखवता येणार आहे आणि तर काय कलाकार म्हणून भाग आहे या सिनेमाचा तर ते छानच आहे म्हणजे मला मजाच येते. आणि जहाआरा करायला मिळतीये मला औरंगजेबाची बहीण नेगेटिव्ह भूमिका कलाकार म्हणून छान वाटतं वेगवेगळे चॅलेंजेस घ्यायला पण शिवभक्त असल्यामुळे त्रास होतो नंतर की असं वाटतं की आपण प्रमोट कोणाला करायचं मग ती पण मला फिल्मला विचारत होती की मी कसं चांगलं म्हणू मी जहाराबद्दल जहारा नको बोलू पण तिच्यासाठी तिने खूप तयारी केली म्हणजे उर्दू विशेषतः ती शामराव जोशींकडे आमच्या शिकली त्याच्याकरता महिनाभर ती त्या उर्दूचं सगळं वर्कशॉप वगैरे करत होती. आणि दिग्पालनी लिहिलेलं जे असतं ती स्क्रिप्ट समजून घेणं आता ते उर्दू त्यातले शब्द इतके कठीण होते ते कळणं मग त्याचे रेफरन्सेस मग ते कधी घडलं होतं त्या कॅरेक्टरचं पार्श्वभूमी काय आहे म्हणजे ते सुरत लुटली होती त्यावेळेला काय त्यावेळेला महाराजांच्या डोक्यात होतं की काय करायचं आहे पुढे त्यांचे काय मनसुबे होते हे सगळं येणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं शिकता येतं. अगेन हा नवीन धडा आहे आमच्यासाठी. आता शिवराज अष्टकातला संतपटातले झाले 2 आता संत ज्ञानेश्वर झाले संत तुकाराम आता शिवराज अष्टकातला हा एक धडा आहे आमच्यासाठी शिकायला. जसं स्मिता आता म्हणाली की तुमच्या सिनेमात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही धुडगूस घातला जात नाही. हे खरं तर सत्य आहे. मागचे आपण 5 सिनेमे बघितले अष्टकातले किंवा मुक्ताई असेल किंवा अभंग तुकाराम असेल शिवरायांचा छावा असेल शिवरायांचा छावा असेल क्लीन एक जो इतिहास आहे तो कुठेही असं गालबोट लावण्याचा प्रयत्न त्यामुळेच करण्यात कुठे वाद हा नाही झाले. त्यामुळे वादविवाद निर्माण कधीच झाले नाही तुमच्या सिनेमाच्या बाबतीत कधीच नाही. तर त्याबद्दल काय जसं हिंदी असेल किंवा इतर भाषिक सिनेमांमध्ये पण काही ठिकाणी इतिहासाच्या नावाखाली मोडतोड करून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली मोडतोड करून दाखवण्याचा प्रयत्न करण्याचं उदाहरणार्थ छावा छावामध्ये पण बऱ्याच ठिकाणी लिबर्टी घेतली गेली. तर त्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं. मी मागेही बोललो होतो की मुद्दा असा आहे की त्या व्यक्तीचं इंटेन्शन काय आहे त्या दिग्दर्शकाचं त्याच्या मांडण्याची पद्धत काय हा वैयक्तिक मुद्दा आहे. मी काय कुठल्या
व्यक्तीच्या किंवा कलेच्या विरोधात नाही. माझं इंटेन्शन आमच्या म्हणजे शिवराज अष्टकाच्या कुटुंबाचं इंटेन्शन जे आता स्मिता म्हटली ते आहे. म्हणजे तिचा मुलगा असेल कबीर किंवा माझी मुलगी रुमा असेल किंवा आता आपल्याला इश्मिता भेटली छोटी मुक्ताईची लेकरं. तर या वयोगटातली जी मुलं आहेत यांनी त्यातनं प्रेरणा घ्यावी आणि इतिहास वाचावा. हे क्लिअर इंटेन्शन आहे त्याच्यामध्ये. आणि आता काय झालंय की जनतेने इतकं प्रेम दिलंय त्या चित्रपटांना की त्यामधनं पैसे मिळवणे हा मुद्दाच आमच्यासाठी बाजूला पडलाय. हम्म. निर्मात्यांनी जेवढी गुंतवणूक केली तेवढी बाहेर पडली तरी पुरेसं झालं आम्हाला. कारण त्याच्यामध्ये त्याच्या विचाराचे कष्टाचे पैसे लागलेले हो असतात. हो हो ते त्याचे पुरेसे त्याला मिळाले तर त्या पद्धतीने आम्ही हॅपी आहोत. पावनखिंड सारखं नेत्रदीपक यश सुद्धा आम्ही मिळवून दाखवलेलं आहे. म्हणजे 40-45 कोटीच्या वरती त्या चित्रपटाने व्यवसाय केला. तेही आम्ही कोविड नंतर कोविड सुपरहिट नंतर पहिला पहिला सुपरहिट आणि जेव्हा थिएटरची ऑक्युपन्सी हाफ होती हो 50%. 50%. जर पूर्ण असते तर पूर्ण असती काय तर इतिहास अजून वेगळा किती मोठा इतिहास इतिहास घडला घडला असता. ठीक आहे महाराजांच्या मनात जे होतं ते पण ते सुद्धा आम्ही करून दाखवलंय. पण ते झालं तरी आम्ही त्याच्या मागे नाही लागलो. प्रत्येक चित्रपटाने आमच्या 100 कोटी व्यवसाय करावा असं आमचं म्हणणं नाही. ते प्रेम मराठी प्रेक्षकांची त्यांची जबाबदारी आहे. ते प्रेम आम्हाला देणं आणि आम्हाला अधिक प्रोत्साहन देणं की हा चित्रपट 100 कोटीच्या वरती जाणं. माझ्या आजूबाजूला पण चित्रपट बनले पण का बरं त्यांच्यापैकी अनेकांनी 3 चित्रपट 5 चित्रपट 8 चित्रपट जाहीर करून ते पुढे का नाही गेले? बरोबर. त्याचं कारण इंटेन्शन असं मला वाटतं की मी त्या व्यक्तींना ब्लेम नाही करत किंवा त्यांच्या विरोधातही बोलत नाही. मी माझ्याबद्दल बोलतो किंवा आमच्या कुटुंबाबद्दल बोलतो. आमचं इंटेन्शन हे पूर्णपणे क्लिअर आहे की पुढच्या पिढीपर्यंत या इतिहासाची प्रेरणा न्यावी. मी इतिहास न्यावा हा शब्द सुद्धा वापरत नाही कारण आम्हाला माहिती आहे की सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते. पण त्याच्यामध्ये जी ऑथेंटिसिटी आहे ती वाटेल तशी मोडून नाही चालत. म्हणून आज सुद्धा आम्ही हा चित्रपट मांडताना एक धाडसी विधान केलेलं आहे त्याच्यामध्ये. पण ते विधान करताना सुद्धा 2 मोठ्या इतिहासकारांचे दाखले आहेत आमच्याकडे. म्हणून ते धाडसी विधान करण्याचं आम्ही धाडस करतो आहोत. तर त्यामुळे काय होईल की छत्रपती शिवाजी महाराज हे महान कसे होते? माणूस म्हणून, राजे म्हणून, योद्धा म्हणून, रणनीतिज्ञ म्हणून, राजकारणी म्हणून, मुत्सद्दी म्हणून जे काही आपण त्यांचं वर्णन वाचतो लहानपणापासून की यशवंत कीर्तिवंत जाणता राजा हे जे काही वर्णन त्यांची केली गेलेली आहेत वेगवेगळ्या संतांकडनं ती सगळी वर्णनं कशी दाखवता येतील आपल्या चित्रपटांमध्ये. म्हणजे एका वेळेला औरंगजेबाच्या दरबारामध्ये डरकाळी फोडणारे महाराज पण आपल्याला या चित्रपटात दिसणार आहेत की प्रचंड म्हणजे लोक थरारून उठतील असं अभिजितने आणि समीर सरांनी तो सीन म्हणजे आम्ही तिथे थरथरत होतो अक्षरशः शूटिंगच्या वेळेला. अभिजितची जी परफॉर्म करण्याची पद्धत होती आणि त्याला ज्या थंडपणे औरंगजेब म्हणून ते रिॲक्ट होत होते. कारण तुला माहितीये मी सिनेमा नाटकासारखा शूट करतो की अख्खा सीन आधी शूट करतो मग त्याचे व्हरायटी अँगल्स शूट करतो. नाटकासारखा म्हणजे नाटकाप्रमाणे नाही पण पद्धत की आधी वन टेक त्या संपूर्ण सीन मध्ये मी काय करणार आहे हे प्रत्येक कॅरेक्टरला आणि ऍक्टरला कळलेलं असतं. त्या त्या जागी बसून ते दिसत असोत किंवा नसोत. म्हणजे त्या दरबारामध्ये बेगमा ज्या स्त्रिया ज्या पद्धतीने बसत होत्या पडदा लावून तशा ह्या सगळ्या बसलेल्या होत्या. त्यामुळे लॉंग शॉट मध्ये दिसत नाहीत किंवा पुसटशा दिसतात. स्मिता असेल किंवा अमिषा ठाकूर नावाची आमची नवीन कलाकार असेल जिने जेबुन्निसाची भूमिका केली तर त्या बसलेल्या आहेत. त्या पुसटशा दिसतात आपल्याला पण लॉंग शॉट मध्ये संपूर्ण सीन परफॉर्म झाला आणि मग तेव्हा आम्ही अक्षरशः थरथरत होतो. ते असा तो सीन पण आहे. आणि एकीकडे संभाजी महाराज सकाळी जाऊन औरंगजेबाला छोटे संभाजी महाराज 9 वर्षाचे औरंगजेबाला धमकी देऊन येतात असा एक सीन आहे. त्याच्यानंतर रात्री त्यांच्या काळजीने स्वतःचे अश्रू आवरणारे महाराज पण दिसतात आपल्याला ह्याच्यात. तर असं त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व दाखवायचा प्रयत्न हा सिनेमा करतो. युद्धामध्ये रणपती असणारे शिवाजी महाराज पण दिसतात की ज्यांच्या पुढे काळ भैरव सुद्धा थरथर कापेल की अरे किती भयंकर. आणि त्याच वेळी आपल्या सुनबाईला चुकीच्या पद्धतीने कुठे प्रथेला बळी पडता कामा नये यासाठी स्टँड घेणारे स्त्री सुरक्षा किंवा
स्त्रियांचं स्वातंत्र्य, स्त्रियांचे हक्क याच्यासाठी उभे राहणारे छत्रपती पण दिसतात. हे सगळं या सिनेमात आहे आणि ते आणण्यासाठी आम्ही खूप रिसर्च केला. याच्यासाठी तू अशी म्हटलास तर का थांबला तर हे सगळं तिथे आणायचं होतं. कारण आग्र्याची भेट, हम्म, हम्म. आता ती स्वारी कशी आहे हे आपल्याला चित्रपट सांगेल, पण आग्र्याची भेट हा इतका महत्वाचा भाग आहे, इतका महत्वाचा टप्पा आहे शिवचरित्रातला, की तिथे खऱ्या अर्थाने स्वराज्य उभं राहिलं. आग्र्याला जाण्यापूर्वी औरंगजेबाने महाराजांच्या 27 किल्ल्यांमधले, महाराजांच्याकडच्या किल्ल्यांमधले 27 किल्ले हिसकावून घेतलेत. केवळ 12 किल्ले त्यांच्याकडे उरले होते. त्यावेळी महाराजांचं वय होतं 36 वर्ष आणि जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांचं वय होतं 43 वर्ष आणि त्यावेळी महाराजांकडे किल्ले होते 332. 7 वर्षात 12 ते 332 एवढे किल्ले त्यांनी मिळवले आणि हे आग्रा भेटीनंतर घडले. का घडलं? कारण त्यांना कळलं मुघलांचे प्लस पॉइंट काय आहेत, मुघलांचे वीक पॉइंट्स काय आहेत आणि त्यानंतर त्यांनी सपाट्याने सगळं काही शोधून काढलं आणि त्यांनी ते सगळं मिळवलं. नाही तर सोपं नाही. त्यांनी त्या सगळ्या काळात अभ्यास केलेला आहे मुघलांचा. 2.5 महिने ते आग्र्यामध्ये होते. नजर कैदेत जरी असलं तरी बहिर्जी नायकांसारखे त्यांचे डोळे बाहेर फिरत होते. ते स्वतः सुद्धा 3 दिवस आधी तिथे पोहोचलेले आहेत आग्र्यामध्ये. 3 दिवस ते आग्र्यामध्ये फिरलेले आहेत. त्यामुळे मुघल सत्ता काय आहे, मुघल राज्यव्यवस्था काय, शासन काय आहे हे त्यांनी पक्क जाणून घेतलंय आणि नंतर उरलेल्या 7 वर्षात त्यांचा, आणि खरं सांगायचं 7 पण नाही 3च वर्षात, कारण 4 वर्ष आग्र्याहून परत आल्यानंतर आधीच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय काय कमी राहिल्या, उणिवा राहिल्या स्वराज्याच्या, या त्यांनी आधी पहिले नीट बसवलं. आधीचं ऍडमिनिस्ट्रेशन पक्क केलं आणि 3 वर्षात धडाका लावला. 1670 ते 1673 त्यांनी हा सगळा धमाका केला. 70 मध्ये पहिला धमाका आहे सिंहगडाचा. तानाजीरावांनी सिंहगड घेतला. तिथपासून जी यादी सुरू केली त्यांनी, ती 1674 साली त्यांनी स्वतः केंजळगड जिंकला. एवढी यादी आहे आणि हे 332 किल्ले त्यांनी 3 वर्षात मिळाले. 3 वर्ष 332 ऍव्हरेज किती झाला याचा विचार करायला पाहिजे महाराज म्हणून, असं मला वाटतं. आणि गणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट, हा विचार प्रत्येक प्रेक्षकाला करायला लागेल. अभिजित, प्रचंड मेहनत घेतलीस तू, म्हणजे आवाजापासून देहबोलीपासून खूप मेहनत घेतलीस. तर जेव्हा या सगळ्या प्रोसेसला सुरुवात झाली तर तुला स्वतःमध्ये आता काय बदल जाणवतो की महाराजांची भूमिका तू केली, एवढा मोठा रोल केलास. म्हणजे अजय बोरकरांनी जेव्हा पावनखिंड केला होता त्याच्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या बदलल्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर एक कलाकार म्हणून तुझ्यासाठी पण ही खूप मोठी संधी आहे त्याबद्दल. मुळात मला असं वाटतं की अभिनयाचे जसे वेगवेगळे प्रकार आहेत, असेल, स्टॅनिस्लॅव्स्की असेल किंवा सिरियल मध्ये जे करतात की कट म्हटलं की डायरेक्ट रोलच्या बाहेर, मला असं वाटलं छत्रपती शिवाजी महाराज जर साकारायचे झाले तर त्याच्यामध्ये इन डेप्थ मध्ये जायला आणि ते अंगामध्ये भिनवायला, ते तुमच्या विचारांमध्ये भिनवायला आणि ते टिकवून ठेवायला. तर त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये मी फोकस मेन शिकलो की फोकस मध्ये त्या ह्याच्यामध्येच राहायचं. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की मी त्या 2 महिन्याच्या काळात कुठल्या मित्राचा फोन न उचलला, म्हणजे मला एकही असा बाहेरचा कुठला विचार मेंदूमध्ये येऊ द्यायचा नव्हता. मग त्याच फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्येच होतो. मग पूर्ण ती तयारी, दिवसाचं जे माझं रुटीन ठरलं होतं त्या काळामध्ये, ते एवढं डिसिप्लिन होतं की मी फक्त तेवढाच विचार करायचा, फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग माझ्या बॉडी लँग्वेज मध्ये असेल, आवाजामध्ये असेल, वॉक मध्ये असेल, बाकी घोडेस्वारी असेल, फाईट सिक्वेन्स असतील, तर बॉडी स्ट्रक्चर काय पाहिजे, मग किती मसल्स पाहिजेत, आपल्याला लीन पाहिजे की बल्की पाहिजे, त्या छोट्या छोट्या गोष्टींवर म्हणजे जेस्चर पोश्चर मध्ये सगळीकडून परिपूर्ण महाराज दिसतील याच्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते प्रयत्न केले. आणि मला असं वाटतं त्यामुळे एक तो फोकस जो आहे ना तो एकतर वाढला खूप. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की जेवढे वाचनामध्ये आपल्याला आतापर्यंत शाळेतून म्हणा किंवा बाकीच्या ह्याच्यातून जे वरवरचे महाराज कळत होते ते ह्या ह्याच्यामुळे इन डेप्थ मध्ये मला जाता आलं. आणि दुसरी गोष्ट असं की अजून त्या महाराजांना जाणून घ्यायची हे झाली. म्हणजे मी आत्ताही ऑफिसला समजा गेलो तर मी पटकन कुठलं तरी एक पुस्तक करतो आणि ते वाचत बसतो. एवढी हे झाली की अजून जाणून घेऊया महाराजांबद्दल, अजून जाणून घेऊ. कारण
दिग्पाल सरांचा अफाट अभ्यास आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल त्यांना विचारलं की सर असं असं ह्या सिच्युएशनला तर ते पूर्ण तुम्हाला एक कथा सांगतील. आज त्याच्या मागचं पुढचं सगळं आजूबाजूचा सर्कमस्टन्स काय होता त्यावेळेचा ते समजावून सांगतील. आणि ऑब्व्हियसली ऑफिसमध्ये एवढी पुस्तकं आहेत तर ते वाचन आणि महाराजांना समजून घेण्या अजून येतात. तर मला असं वाटतं की 30 जानेवारीला आपला हा सिनेमा येतोय तर हा सिनेमा बघितल्यानंतर लहान मुलांना सुद्धा अजून महाराज जाणवतील. स्मिता, हम्म. तू आणि मृणाल ताई दोघीच महिला कलाकार आहेत जे कंटिन्यू या सगळ्या टीम सोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक याच्यात तुम्ही असतात. हम्म. तर एक फॅमिली झाले कुटुंब तुमचं. आता अवधूत गांधी नाही तर आता मागच्या हा. त्यापासून ते पण होते. हम्म. तर या नाही सगळ्यांसोबत तो अजूनही आहे. संगीतकार तोच आहे. अरे ते पण हो. आपल्यासोबतच इंटरव्ह्यू आणि मी सुभेदार पासून जोडली हा. हा. तिथून पण आता कंटिन्यू तू यांच्यासोबत हो, आहेस. हो. मृणाल ताई आणि तू दोघीच तुम्ही हो कंटिन्यू मध्ये हो असतात. हो. तर एक कुटुंब झालं त्याच्या सगळ्यांसोबत ट्युनिंग कसं जुळलं? अरे हे खरंच ही फॅमिली आहे, एक कुटुंब आहे आणि ना सगळ्यांचे विचार आम्ही आम्ही ना सगळेजण एकाच काय म्हणूयात की विचारांचे आहोत. याचं कारण असं की आमचं महाराजांवर तेवढं प्रेम आहे आणि दिग्पालचं जे लिखाण आहे त्याचा गोनी दांडेकरांचा प्रभाव खूप आहे त्याच्या लिखाणावर. आणि म्हणजे माझे पण ते आवडते लेखक आहेत. मृणालताईंचे तर तुला माहितीच आहे आजोबा. त्यामुळे हे सगळेजण ना आमचे विचार एकमेकांशी इतके पटकन ते जमतात आणि त्याला काय म्हणायचंय हे इतकं कळतं. मला माझ्याकडून काय आलं पाहिजे, कसं करून घेतलं पाहिजे हे त्याला कळतं. आणि हे जर उत्तम ट्युनिंग असेल तर काम किती सोपं होतं बघ ना. कारण काम आपण फक्त कुठला तरी सिनेमा करायचा आहे आणि एक विषय मांडायचा आहे असं नाहीये ना. हे एक मिशन म्हणून जर आपण घेतलेलं आहे तर आस्था तेवढीच असायला हवी त्या प्रोजेक्ट बद्दलची. आणि ती आमची सगळ्यांची आहे. म्हणजे दिग्पालची होतीच आणि दिग्पाल बरोबर काम करणाऱ्यांची ती असायला हवी. मी अगदी सांगते की जे स्पॉट दादा आहेत, मी सुभेदार पासून या चित्रपट म्हणजे अष्टकामध्ये आहे तेव्हापासूनचे स्पॉट दादा जे आहेत त्यांनाही माहिती असतं की आपण काय करतोय, आपण कुठला सिनेमा करतोय, विषय काय आहे, आज काय होणार आहे. त्यांना सीन माहिती असतात. म्हणजे मी म्हणत नाही की त्यांना डायलॉग माहिती असतात, पण त्यांना सीन माहिती असतात की आज काय शूट होतंय बाबा. त्यांना त्याचं गांभीर्य असतं. ते सेटवर त्या पद्धतीनं असतात की त्यांना अभंग तुकारामच्या वेळेचा किस्सा असा आहे की ज्या वेळेला मला त्या घाटावर खूप मोठा तो सीन बोलायचा होता त्यावेळेला तो 2 दिवस पोस्टपोन होत गेला. पाऊस असं पडत होता. पाऊस पडत होता. हे आमच्या स्पॉट दादांना माहिती होतं की स्मिताताईंचा हा असा सीन आहे, खूप बोलायचंय त्यांना. मला अक्षरशः आठवतंय आज आहे का तो तुमचा सीन असं त्यांनी मला विचारलं. आज का बरं त्रास देऊ नका यांना सतत विचारायला जाऊ नका की तुम्हाला हे हवं का ते हवं का. त्या वाटलं तर स्वतःहून सांगतील. सो हे अंडरस्टँडिंग हे स्पॉट दादांना पण अंडरस्टँडिंग आहे. अशी टीम कुठेच मिळत नाही. आणि हे ट्युनिंग आपल्या घरामध्येच होऊ शकतं की नाही, की आईला बाबांना माहिती असतं की आपल्या मुलाला काय हवंय, मुलाला माहिती असतं की आई बाबांसाठी आता काय केलं पाहिजे, त्यांचा मूड कशामुळे खराब आहे किंवा त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, मी आता शांत राहायला पाहिजे, मी आता बोलायला नको, वेळ मिळेल तेव्हा आपण बोलूया. हे अंडरस्टँडिंग असतं आणि ह्यामुळे तुमचं प्रोजेक्ट चांगलं होतं, ह्यामुळे तुमचे गोल साध्य होतात. म्हणून मला असं वाटतं की या कुटुंबामध्ये मला स्वतःला मी सामावून घेऊ शकले. यांचं होतच आधी इतकं इतकं नाव होतं. म्हणजे मी फर्जंद आणि फत्ते शिकस्त पावनखिंडच्या वेळेला मला जाम वाईट वाटायचं की अरे यार मला अजून कसं नाही विचारलं यांनी. 3 चित्रपट झाले बहुतेक मी नसणारच की काय. पण आम्ही ओळखत नव्हतो आणि एकमेकांना. सिरियल केली होती ज्ञानेश्वर माऊली आणि त्यावेळेला मला असं वाटायचं की सिनेमात करतात म्हणजे विक्रम वगैरे तेव्हा करायचा सिनेमामध्ये. मला विचारतच नाही हा सिनेमासाठी. फायनल सुभेदारला विचारलं आणि तेव्हा मला असं झालं की येस ही मंडळी अशी आहेत ना की इथे इंडस्ट्रीमध्ये एक टिपिकल जे वातावरण असतं तसं नाहीये. हे खूप आपलं वातावरण आहे. इथे मी कनेक्ट होऊ शकते. इथे माझी कलाकृती जी काय बहरणार आहे त्याला उत्तम असा वाव मिळणार आहे आणि त्याची जाण असणारी लोक आहेत आजूबाजूला. दिग्पाल दादा खरं तर जसं मगाशी स्मिता पण म्हटली की
तिच्या मुलावरती खूप प्रभाव या सगळ्या गोष्टींचा पडतो. पण तो आमच्या सगळ्यांना पडतो. कारण तुमच्या निमित्ताने शिवराज अष्टक असेल किंवा आता मुक्ताई अभंग तुकाराम, आम्हाला पण विविध गड, देहू, आळंदी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाता येतं. तिथली ऊर्जा, तिथली पॉझिटिव्हिटी आम्हाला मिळते. आणि तुमच्याशी गप्पा मारताना बऱ्याच गोष्टी अशा कळतात की ज्या आम्हाला पण माहित नसतात. तर ही आमच्यासाठी पण परवडली असते की शिवराज अष्टक असेल किंवा आता संत साहित्य असेल त्यांना तू भात घालतोयस त्याबद्दल. मी मगाशी म्हटलं तसं की ते हा हा वीरांचा इतिहास आहे, शक्तीचा इतिहास आहे आणि तो भक्तीचा इतिहास आहे. आणि भक्ती आणि शक्ती हे महाराष्ट्राचं अद्वैत आहे. त्याच्यावर महाराष्ट्र उभा आहे. म्हणजे वारकरी काढून टाकले महाराष्ट्रातनं तर महाराष्ट्र उरणार नाही. धारकरी काढून टाकले तर महाराष्ट्र उरणार नाही. म्हणजे वीर मावळे त्यांचे वंशज आहेत अस्तित्वात, त्यांचा वारसा टिकवून आहेत त्यांच्या त्यांच्या गावी. जसे आमचे इंद्रजित सरकार जेधे आहेत, कारीला त्यांनी त्यांचं सगळं जेध्यांचं टिकवलेलं आहे, असे अनेक लोक सांगता येतील. सत्यशील राजे दाभाडे आहेत तळेगावचे. अशा अशा लोकांनी ते सगळं जपून ठेवलेलं आहे. यास आणि वारकरी संप्रदाय आपला सगळा. हो, तर हे सगळं आणि आपण पाहतोय की तरुणांना हे सगळ्याची माहिती हवी आहे. आणि दुर्दैवाने मधल्या धक्काधक्कीच्या काळामध्ये कोविड असेल किंवा त्याच्यानंतर एक वेगळीच विकृत गती आपल्या जीवनाला आली. त्याच्यामुळं पडलेली गॅप जी आहे तरुणांमध्ये, आपल्या पिढीमध्ये आणि आपल्या आधीच्या पिढीमध्ये, ही भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मागच्या आपल्या या महान पुरुषांकडे जावं लागेल. महापुरुष म्हणजे मी सर्वार्थाने म्हणतोय. जिजामाता, जिजाभाऊसाहेब या सगळ्या मातृशक्ती आहेतच. मातृशक्ती आणि महापुरुषांकडे आपल्याला जावं लागेल आणि आपल्याला ही जी दरी आहे ही सांधून आपल्याला मार्गक्रमण करायला लागेल. म्हणजे आपल्याला जे समाजात आता काही ठिकाणी पुन्हा एकदा एक विचित्र दृश्य दिसायला लागले, मग गुन्हेगारीचं असेल किंवा विचित्र पद्धतीच्या विघातक प्रवृत्तींचं असेल, याच्यावर उत्तर आपल्या इतिहासातच आहे, या महापुरुषांच्या चरित्रातच आहे, संतांच्या वाङ्मयात आणि चरित्रात आणि साहित्यात आहे. त्यामुळे सातत्याने हे सांगणं ही आपली जबाबदारी बनते. ही आमची एकट्याची जबाबदारी नाही. उद्या जर संपूर्ण चित्रपटसृष्टीला असं वाटलं की नाही आपण संत साहित्यच करूया, तर त्याच्यासारखी स्वागतार्ह गोष्ट नाही. आज माझ्यासारखे अनेक दिग्पाल व्हायला हवेत. मी दिग्पाल म्हणजे मी आता करतोय म्हणून माझं नाव मोठं करायचा माझा हेतू नाही. माझ्यासारखे अनेक दिग्दर्शक व्हायला हवेत की ज्यांना असं वाटतं की या गोष्टी सांगायच्यात, त्या सांगितल्या पाहिजेत, या अधिकृतरित्या ऑथेंटिकली सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या समाजावर परिणाम होईल आणि चांगला समाज निर्माण होईल. अजय दादा एक खूप सुंदर वाक्य प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये म्हणतो की आता कबीर किंवा रुमा किंवा इश्मिता या वयोगटाची 9, 10, 11 वर्षाची जी मुलं आहेत ते पुढचे 20 वर्ष शिवराज अष्टकातले सिनेमे बघत मोठे होतील आणि ते खूप वेगळा माइंडसेट घेऊन मोठे होतील. तो शिवाजी महाराजांच्या या इतिहासाचा माइंडसेट असेल. त्यावेळी कदाचित चांगला समाज आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांची जबाबदारी आहे की हे चित्रपट वारंवार हे गाजले पाहिजेत आणि हे गाजले तर ते पुढच्या पिढीच्या मनावर ठसतील. जसे आपल्या मनावरती भालजींचे सिनेमे ठसलेत कारण ते गाजले. आपल्याला लहानपणी दूरदर्शनवरती ते वारंवार दाखवले गेले, ते आपल्या मनावर ठसलेत आणि आपल्या मनावर छत्रपतींचा एक खूप सुंदर परिणाम निर्माण झाला, प्रभाव निर्माण झाला. तसे हे सिनेमे गाजले पाहिजेत, ही प्रेक्षकांची सुद्धा जबाबदारी. हे गाजले की त्या पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास जाणार आहे आणि पुढचा समाज चांगला निर्माण होणार. बरं, मला काही जणांनी विचारलं की खरंच समाज बदलतो का हो चित्रपटाने? माझाही विश्वास नव्हता याच्यावर. मला असं वाटायचं की आपण प्रयत्न तर करून पाहू, म्हणून फर्जंद केला आणि सलग 4-5 चित्रपट आपण करू शकतो. आता 6वा चित्रपट आपण घेऊन येतोय. या काळामध्ये शिवजयंतीच्या एकूण रूपरेषेत बदल झाला का नाही? मी मागे बघतो, मी पुण्यासारख्या शहरात येतो जे अत्यंत उत्सवप्रिय शहर आहे. म्हणजे पुण्यात शिवजयंती, गणेशोत्सव ज्या प्रमाणात आणि ज्या पद्धतीने साजरे केले जातात तसे ते हळूहळू इतर शहरांमध्ये पसरलं आणि प्रत्येक शहराची वेगळी पद्धत. पण पुण्यामध्ये मी वाढलो, आजूबाजूला एवढे किल्ले आहेत की शिवजयंती म्हणजे मशाल घेऊन यायची धावत, मशाल तिथे ठेवायची. जसे गणपतीला ते देवाऱ्यासारखे काय पिंजऱ्यासारखे देवारे केलेले असतात चौकामध्ये, तिथेच एक शिवाजी महाराजांची मूर्ती असायची पूर्वी आणि ती मूर्ती गणपतीप्रमाणे शिवजयंतीला बाहेर यायची, डीजेवर गाणी वाजवली जायची, आज जायची. आज जेव्हा आपण बघतो की शिवराज अष्टकात 39 गाणी आहेत, ती 39 गाणी असतात. शिवाजी महाराजांची महती त्या निमित्ताने कानावर पडतीये.
त्या निमित्ताने व्याख्यानं आयोजित होत आहेत. काही ठिकाणी शिवराज अष्टकातले सिनेमे दाखवले जात आहेत. तर याच्यामुळे प्रबोधनच घडत आहे आणि ज्याच्याकरता त्या उत्सवांची खरं तर योजना होती. तर मला असं वाटतं की त्यामुळे आम्ही जसं जबाबदारीने सादरीकरण करतो तसं प्रेक्षकांची जबाबदारी आता तितकीच महत्वाची आहे आणि यामुळे खूप मोठा बदल घडणार आहे असं कुठेतरी आमच्या संपूर्ण टीमला सातत्याने वाटतं की आता ते करिअर नाही, आता हे मिशन आहे. शिवराज अष्टक माझे दादा पुढे जे बोलला ते आम्ही इतकं मनावर घेतलं की नाही नाही हे पूर्ण होणं ही गरज आहे काळाची. तर त्यामुळे शेंडी तुटो पारंबी तुटो काही हो ते सिनेमा शिवराज अष्टक हे पूर्ण होणार आणि ती श्री शिवराज ती जसं शिवाजी महाराज म्हणायचंय की ती श्रींची इच्छा आहे, आम्ही म्हणतो ही छत्रपतींची इच्छा आहे. जसं तू मगाशी म्हणालास की अनेक दिग्पाल लांजेकर तयार व्हावेत, पण कसं असतं कार्य असतं ते कोणाच्या हातून घडतं. तर कदाचित हे शिवराज अष्टकाचं कार्य तुझ्या हातून घडणारच आहे. माझ्या असं नाही म्हणणार, ही सगळी मंडळी घडून आलेलं आहे. आणि जसं मगाशी तू अजून एक उल्लेख केलास की पावनखिंड नंतर जो हिस्टोरिकल बॉक्स ऑफिस कलेक्शन त्याचं होतं, गल्लेवरू सिनेमे तुम्ही करू शकला असता स्मार्ट मसाला टाकून, जिथे इतर जण करतात, पण तुम्ही एकाच रेषेवर राहिलात की नाही ते झालं ते प्रेक्षकांनी प्रेम आहे त्याच्यामुळे झालं. तर प्रेक्षकांची फसवणूक न करता जो आपला इतिहास तोच आम्ही मांडणार, गल्लेवरू पण आम्ही करणार नाही. तर यामुळेच या सगळ्या तुमच्या टीमचं यश आणि सिनेमांचं यश आहे असं आपण म्हणावं का? अगदी 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 बरोबर. कारण मी म्हणतो ते अजयदादाच वाक्य मी घेईन एक की रायगडावर न्याय होतो. त्यामुळे जर मी चुकलो तर मला तिथे उत्तर द्यायचं हे माझ्या मनात चालू आहे सतत, की मी जर उद्या चुकीच्या पद्धतीने मांडणी केली तर मी दरवर्षी किमान 2 वेळा रायगडावर जातो, कार्यक्रम असो नसो. म्हणजे आता तर मी म्हणजे 2 वेळा तर नक्कीच जातो. याचं कारण एकदा मी रुमाला घेऊन जातो, माझ्या मुलीला घेऊन जातो, तिला त्याची सवय लागली, अंगवळणी पडावा रायगडवर. तर तिथे गेल्यानंतर जेव्हा मी होळीच्या वाणावर उभा राहतो, मला ती मूर्ती लहानपणापासून प्रचंड आवडते. निनाद काकांबरोबर मी वयाच्या 11व्या वर्षी पहिल्यांदा, निनाद बेडेकरांबरोबर 11व्या वर्षी पहिल्यांदा रायगड पाहिला. तेव्हा तिथपासनं आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा त्या मूर्तीसमोर उभं राहतो मला ती मूर्ती जिवंत वाटते आणि मला ती मूर्ती मला प्रश्न विचारेल कुठल्याही क्षणी की बाबा रे तुला दिलं होतं ना सगळं, तुला ताकद दिली होती, तुला बुद्धिमत्ता दिली होती, तुला माणसं उभी करून दिली, अडचणी तुझी परीक्षा घेण्यासाठी तुला अडचणी देणारच आहे मी, पण त्या अडचणीत तू चुकला नाहीस हे मला बघायचंय, तर तू माझा मावळा आहेस. हा प्रश्न कधी त्यांनी मला विचारला तर माझी नजर खाली नाही गेली पाहिजे. हा भाव सातत्याने माझ्या मनात असतो. सतत मी माझ्या मनाला हे सांगत असतो आणि मनाला विचारत असतो की तिथे उभं राहिल्यानंतर तुला उत्तर द्यायचं आहे दिग्पाल, म्हणून तू वाटेल ते नाही दाखवू शकत त्यांच्या आयुष्यात. म्हणून मी जो दंडक घालून घेतला की 2 कागद सापडल्याशिवाय एक मी ती घटना ग्राह्य मानून मांडणार नाही महाराजांची. कित्येकदा तुला गंमत सांगतो, असं होतं की मी लिहून जातो स्क्रिप्ट मध्ये, फ्लो मध्ये. लिहिल्यानंतर जेव्हा आम्ही सगळे मिळून वाचतो त्या वाचनामध्ये मलाच असं वाटतं अरे चा याला तर काही रेफरन्स नाही सापडत आहे, म्हणजे ठेवायचं का नाही. अभंग तुकाराम मध्ये असा एक प्रसंग आला की आवलीबाई आणि जिजाऊंची भेट मी लिहिली भावनेच्या भरात आणि नंतर मला असं आलं की इतक्या 2 मोठ्या व्यक्तिरेखा कशा भेटतील आणि त्या भेटल्या असतील तर इतका मोठा इव्हेंट कुठेच नोंदला कसा नाही गेला. आणि मग असं म्हटल्यानंतर मी तो सीन काढायचा ठरवलं आणि आमचे मित्र होते अशासाठी म्हणतो की ते बिचारे आता नाहीत, शिरीष महाराज मोरे, तुकाराम महाराजच्या वंशाचे, अगदी यंग होते आणि आम्ही सगळे एकत्र काम करत होतो. तर शिरीष महाराजांना मी फोन केला, म्हणलं शिरीष महाराज मला एक विचारायचंय, अशी एक भेट मी लिहिली आहे, तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटतं का याच्यात? म्हटलं आक्षेपार्ह का असेल, कारण ही भेट महिपती बाबांनी त्यांच्या चरित्रात नोंदवून ठेवली. ते चरित्र माझ्या वाचनात नव्हतं. महिपती बाबा तुकाराम महाराजांच्या समकालीन आहेत आणि ते संत आहेत ते पण, आणि त्यांनी ही भेट नोंदवून ठेवली. हे नंतर आम्हाला कळलं की अशी नोंद आहे. अशा प्रकारचे चमत्कार पण अनुभवायला आले, कारण कुठेतरी ती प्रेरणा येते रायगडावर असं मला वाटतं. आणि मग असे अनेक सीन्स मी सांगू शकतो की मी लिहून गेलो आणि नंतर मला प्रश्न पडला की अरे बापरे हे दाखवायचं का नाही, आणि त्याच्या शूटिंगच्या आत त्याचा रेफरन्स सापडला.
मग तो कुठल्या तरी वंशजाच्या घरात कागदपत्राच्या रूपात सापडलाय, कुठल्या तरी ग्रंथात सापडलाय, हे घडतं. आणि म्हणून आम्ही शिवछत्रपतींचा आशीर्वाद मानतो आणि म्हणून तितक्या जबाबदारीने ते करायचा प्रयत्न करतो. अभिजित खर तर तू पण या भूमिकेसाठी खूप सॅक्रिफाईस केलं. म्हणजे एक उत्तम सुरू असलेली मालिका तू यासाठी सोडलीस. म्हणजे बऱ्याचदा कलाकार असतात की कमर्शियल व्हॅल्यूंना महत्व देतात, पण महाराजांचं कार्यच एवढं मोठं आहे आणि एवढी मोठी जबाबदारी तुला मिळणार असल्यावर तू पण या सगळ्या गोष्टींचा त्याग केलास आणि भूमिकेत शिरण्यासाठी गेल्या वर्षभरापासून तू पण मेहनत करतोयस. नाही, मला असं वाटतं की मला असं वाटतं समर्पण व्हायला हवं. आणि त्यामुळे मी पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पण झालो होतो. आणि शूटिंगच्या आधी पण आम्ही रायगडावर जाऊन आलो. आणि मी आता सुद्धा सगळी प्रोसेस झाल्यानंतर जानेवारीला रायगडावर गेलो होतो. तर त्यांच्यापुढे नतमस्तक झाल्यानंतर तुला एक किस्सा सांगतो की मी तिथे डोकं टेकलं आणि महाराजांनी सांगितलं जे काही कार्य होतं ते आता सगळं संपन्न झालेलं आहे. तर इथून पुढे आता फिल्म थिएटरमध्ये जाईल, तुम्ही जे काय ते सांभाळून घ्या. आणि एक लहान मुलाचा डोक्यावर हात माझ्या डोक्यात. तर मला त्या एकदम अंगावर काटा आला, भरून आला. मी दिग्पाल सरांना सुद्धा म्हटलं ते, आणि बघितलं ते एक लहान मुलगा होता. तर मला असं वाटतं की महाराज आहेत रायगडावर त्यांचं अस्तित्व आहे. आणि प्राध्यापक शामराव जोशी गुरुजी ना नेहमी मला सांगायचे की अणुरेणू ही संकल्पना आहे. तर त्या अणुरेणूंच्या संकल्पनेमुळे ना त्यांनी मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं होते, त्यावेळेस सिरियसली की तिथल्या दगडांना असं हात लावला, चिऱ्यांना हात लावला की ते फील होतं. सो महाराज माझ्यासाठी खूप इमोशनल आणि युनिक पॉइंट आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि जेवढं स्ट्रॉंग पॉइंट आहे. पण मी खूप महाराज हे आपल्यासाठी कायमच स्ट्रॉंग Strong पॉइंट point. असतील. स्ट्रॉंग पॉइंट आहे. पण मी इमोशनल होतो महाराजांबद्दल. म्हणजे दिग्पाल सर जेव्हा जेव्हा सांगतात ना, मला खूप इमोशनल व्हायला होतं. कारण साक्षात म्हणजे आम्ही रायगडावर गेलो होतो आणि दिग्पाल सर म्हटले बस बाजूला. दिग्पाल सर सांगितलं की महाराज असेच येत असतील जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे आणि नंदीवर हात फिरवत असतील आणि आत जात असतील. आणि मला एवढं भरून आलं ते बघून आणि अक्षरशः ते फील होत होतं. तर मी ह्यासाठी म्हटलं की एवढे असे जवळचे झाले. तर मला असं वाटतं की जर मी अभ्यास करून म्हणजे जे काही ही 2-3 महिने प्रोसेस झाली, त्या प्रोसेसमध्ये एवढं महाराज जाणून घ्यायला होत आहेत. तर एवढे 5 फिल्म्स केल्यानंतर आणि 5 फिल्म्स बघितल्यानंतर लहान मुलांना किती ते अजून अंगीकारलं हो, जाईल. हो. आणि मला सांगायला आवडेल, माझा मुलगा आता 11 महिन्याचा फक्त त्याने तो रायगडावर जाऊन आला, अलिबागच्या किल्ल्यावर जाऊन 2 किल्ले त्यांनी केले. आणि आता तो इव्हेंट झाला. काल मला ती शेजारची बाई सांगायला आली की तो आला आणि त्यांच्या घरात एक मूर्ती होती महाराज, तो तिथे जाऊन तो डोके टेकत होता. तर मला असं वाटतं की हे कशामुळे घडलं, तर तो इव्हेंट त्यांनी फक्त पाहिला. म्हणजे असे महाराज त्यांनी आमच्या घरी ही मूर्ती आहे त्याच्यामध्येच त्यांनी पाहिलं. पण तो इव्हेंट पाहिल्यानंतर त्याला काहीतरी फील झालं आणि तो डोकं टेकवायला लागला. आणि हे कार्य घडते, खूप यश या सिनेमाला. मग मला असं वाटतं हे आर्थिक सगळं- गणितानंतर पण हे अशी कार्य घडणे पण खूप खरं मोठी यश गोष्ट आहे. हेच आहे. आर्थिक गणित हा मुद्दाच नाही आमच्यासाठी असं मला वाटतं. आणि मला सांगायला आवडेल की मला प्रोडक्शनचं सांगायला आवडतं की प्रोडक्शन त्याच तत्वावर आहे की ही बाकीची सगळी कमर्शियल, ही सगळी गणित वेगळी. विचार एक मला किस्सा सांगायला आवडेल की मी पाहिलंय, आमचं शूटिंग संपलं होतं सगळं आणि जनरेटरवाला एक माणूस आला आणि म्हणाला की फिर कभी लगेगा शूटिंग, मजा आता है शूटिंग, अच्छा लगता है. हे काय होतं, याचा अर्थ असा होता की त्याला सेटचं वातावरण, जे काही सीन्स घडतायत, सगळी माणसं जी आहेत ती एवढी छान पद्धतीने होतं ना. असं कोण बोलत नाही. ते परडेवाली माणसं असतात, ती त्यांचं काम झालं की हे विसरून जाणारी माणसं असतात. आज इथे शूटिंग, उद्या दुसरं शूटिंग. पण असं जेव्हा माणूस म्हणतोय किंवा त्याला तो सेट किती आपलासा वाटत असेल, त्याला ते सगळं वातावरण किती आपलंसं वाटत असेल, त्यामुळे प्रत्येक जण तर काम म्हणून मला तर वाटतच नाही, कोणच बघत नाही काम की एक विचार, महाराजांचे विचार आपल्याला पोहोचवायचे आणि त्यासाठी आपल्याला आपलं 100% 100% द्यायचं. देणं गरजेचं आहे. चलो, थँक्यू सो मच दादा, स्मिता आणि अभिजित. मजा आली गप्पा मारून. आणि जय शिवराय सिनेमा मागच्या 5 अष्टकांसारखाच हाही सिनेमा सुपरहिट होईल. सुपरहिट होईल म्हणण्यापेक्षा तुमचा विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि त्यातले 10% जरी प्रेक्षकांनी हे विचार आचरणात आणले तरी ते सिनेमाचं आपण यश म्हणूया आर्थिक गणितांपेक्षा. या सगळ्या तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आणि विश ऑल द बेस्ट. जय जय शिवराय. शिवराय. जय